नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? थोडेसे बोर झालात ना? जास्ती ऊन झालेलं आहे सध्याच्याला, त्यामुळे कदाचित कंटाळले असाल तर आज आपण छान चक्कर मारून या, जरा गावी जाऊन येऊया का? आज आपण असा छान पाठ शिकणार आहोत, जो आपला दुसरा म्हणण्यापेक्षा तिसरा पाठ आहे पुस्तकाप्रमाणे. आणि तसं बघायला गेलं तर आपण दुसरा पाठ शिकतो आहोत, आजी कुटुंबाचं आगळ. आगळ म्हणजे काय? आजी काय आहे? आजी हे कॅरेक्टर आपल्या लाईफमधलं किती महत्त्वाचं असं कॅरेक्टर असतं. सगळ्यांना हवीशी वाटणारी आजी. त्यानंतर ग्रामीण भागातलं वातावरण. आज सगळ्याचा आनंद घ्यायचा आहे बरं का आपल्याला. त्याआधी आगळ म्हणजे काय ही कन्सेप्ट समजावून देते. इथे तुम्ही बघू शकता की वाडा दिसतोय बघा तुम्हाला. छान असा मोठा असा वाडा दिसतोय आणि शेजारी दरवाजा पण दिसतो आहे. त्या दरवाजाला पूर्वीच्या काळी असे वाडे असायचे आणि वाड्याला मोठे मोठे लाकडी दरवाजे असायचे. ह्या लाकडी दरवाजांना आपलं जे लॉक आहे ते तसं बघता काही कामाचं नव्हतं. तर हे लॉक जे होतं ते म्हणजे आगळ आहे. दरवाजाला आतून काय केलं जायचं तर एक मोठी लाकडी अडसर घातली जायची आणि ती जी अडसर आहे किंवा ते जे लाकूड ज्या पद्धतीने लावलं जायचं आतल्या बाजूने, तर त्याला आगळ असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय आहे तर हे वाड्याचं असं संरक्षक कवच आहे किंवा संरक्षक असं कुलूप आहे म्हटलं तरी चालेल. तर जेव्हा ही आगळ लावली जायची त्यानंतर घर पूर्ण सुरक्षित व्हायचं. आतून कोणी बाहेर जाऊ शकायचं नाही किंवा बाहेरचं कोणी आत येऊ शकणार नव्हतं. तर असे वाडे आणि त्यांचे मोठे मोठे दरवाजे यांचं संरक्षण करण्यासाठी ही आगळ लावलेली असायची. मोठं लाकूड, आडवं लाकूड असायचं ते. आणि देवळ्या असायच्या पूर्वी. तुम्ही जर कधी जुना वाडा बघितलेला असेल तर तुम्हाला लक्षात येईल किंवा इथे पण तुम्हाला हा जो दरवाजा दिसतोय, जो त्या सिंहकडीच्या खालच्या बाजूचा दरवाजा आहे, तिथे बघा 2 कोपऱ्यात असे रिकामे खाते दिसत आहेत जवळच. तिथे आपण दिवे वगैरे ठेवतो. अशा देवळ्या असायच्या आणि ह्या देवळ्यांमधनं इकडून ह्या एका देवळीतनं त्या दुसऱ्या देवळीमध्ये टाकायसाठी एक लाकूड असायचं. तर तेच म्हणजे काय आहे? आगळ आहे. तर अशी आगळ ह्या घरासाठीचं, वाड्यासाठीचं संरक्षक असं कुलूप असायचं, कवच असायचं. हा वाडा, हा दरवाजा तुम्ही बघू शकता इथे. असे जुने दरवाजे, जुने वाडे तुम्ही जर गावी तुमचं घर असेल तर ऑब्झर्व करू शकता हे, किंवा आठवू शकता की अरे आपल्याकडे पण असा वाडा आहे किंवा असा दरवाजा आहे. त्यानंतर हे जे सिंहकडी आहे ही वरची, ह्या पितळी कड्या असायच्या त्या दरवाजाला, दरवाजा उघडण्यासाठी, ओढून काढण्यासाठी. तर आता आपण हँडल वापरतो तिकडे दरवाजाला. आपल्या दरवाजांना हँडल आहेत, पितळी हँडल असतात. छान छान आकर्षक असं हँडल आपण लावतो. तशी ही सिंहकडी असायची किंवा वेगवेगळे आकार असायचे, पण ह्या कडीला धरून आपण दरवाजा ओढू शकत होतो किंवा उघडू शकत होतो. तसं हे वाड्याचं स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसतं आहे आणि तो दरवाजाही दिसतो आहे. तर अशा ह्या दरवाजाला एक आडवं लाकूड टाकलेलं असायचं, म्हणजे ते लॉक लावलेलं असायचं. त्यालाच आपण काय म्हणतो आहेत? आगळ. आता ही जी आजी आहे या पाठातली, ती कुटुंबाचं आगळ कसं काय आहे, तर याच्याबद्दल जरा छानशी माहिती घेऊया. त्यानंतर तुम्हाला आज गावातलं वातावरणसुद्धा कळणार आहेत. कारण की ग्रामीण जी कला आहे किंवा ग्रामीण जे सगळी संस्कृती आहे त्याच्यावरती महेंद्र कदम जे लेखक आहेत या पाठाचे, यांनी खूप असा अभ्यास केलेला आहे आणि ग्रामीण संस्कृतीवरती बरंचसं लिखाणकाम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळेच कदाचित त्यांनी हा पाठ इथे खूप आकर्षक पद्धतीने रचला आहे. आपली आजी आपल्या डोळ्यासमोर येते, आपलं गाव आपल्या डोळ्यासमोर येतं. बरेचसे खेळ आहेत जे तुम्हाला माहीत नाहीत किंवा बराचसा असा रानमेवा आहे जो तुम्ही बघितला पण नाही किंवा कधी खाल्लेला नाही. आज ते सगळं बघायचं आहे आपल्याला आणि सगळ्याचा आनंद घ्यायचा आहे. तर मग तयार आहात ना? बघूया आजी कुटुंबाचा आगळ. लेखक आहेत महेंद्र कदम, ज्यांचा जन्म 1972 सालचा आहे आणि मराठीचे हे अभ्यासक आहेत आणि लेखक आहेत. ते तर आता आपल्याला पाठावरनं कळेलच की ते किती उत्कृष्ट लेखक आहेत आणि ग्रामीण संस्कृतीचा किती बारकाव्याने त्यांनी अभ्यास केलेला आहे, तुम्हाला सहजपणे लक्षात येईल. त्यांची मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान, कवितेची शैली, ही भाषाविषयक पुस्तके, कादंबरी, सार आणि विस्तार, कवितेचे वर्तमान, ही समीक्षेची पुस्तके, धूळ पावलं ही कादंबरी, मेघवृष्टी, अभ्यासाच्या विविध दिशा हे संपादन, तो भीतो त्याची गोष्ट हा कथासंग्रह इत्यादी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. कवितेची शैली या पुस्तकात 2007 साली महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. तर असे खूप हुशार असे लेखक, कवी म्हणता येईल त्यांना. ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून घडते आहे. आता आपली संस्कृती कशी आहे? विभक्त
कुटुंब संस्कृती आहे. घरात 3 किंवा 4 व्यक्ती म्हणजे खूप मोठं कुटुंब झालं आपलं. पूर्वी मात्र असं नव्हतं. तर खूप मोठी घरं असायची आणि घरामध्ये माणसंही तेवढीच असायची, पण सगळी छान आणि आनंदाने राहणारी अशी माणसं होती. तर ह्या एकत्र कुटुंब पद्धतीचं सुरेख असं दर्शन घडवून देणारा हा पाठ आहे. मानवी नातेसंबंध, त्यातील सुरक्षितता, त्यांचे परस्पर अवलंबन आणि सगळ्यांचा आधार असणारी कुटुंबप्रमुख आजी. सगळ्यात महत्त्वाची ती आजी आहे, जी ह्या सगळ्या कुटुंबाला सांभाळत असते. प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे जरी ती कदाचित खुर्चीवर बसून असेल किंवा पलंगावर बसून असेल, पण ती असली म्हणजे घराला शोभा असते, दरारा असतो घरामध्ये, एक आदर असतो आणि सगळं घर बांधलेलं असतं. त्याला फक्त कारणीभूत असते आजी, जी मुख्य आहे आपल्या कुटुंबाची. तर अशी ही आजी ह्या पाठामध्ये सुरेख असं वर्णन केलेलं आहे तिचं. आजी म्हणजे जणू कुटुंबाचं आगळ. तर इथे मात्र आत्ता तुम्हाला दरवाजा दाखवला आणि त्याच्यासाठीचं लॉक सांगितलं. तसं आजी कशी आगळ आहे, तर सगळ्या घराला सांभाळून ठेवणं, सगळ्यांना शिस्त लावणं आणि असं शिस्तबद्ध कुटुंब एकत्र ठेवण्याचं काम कोण करतं आहे, तर आजीट करते आहे. त्याच्यामुळे तिला आगळ म्हटलेलं आहे. सगळ्या कुटुंबाची जबाबदारी तिच्यावरती आहे. सगळं कुटुंब एकत्र ठेवण्याची जबाबदारी तिच्यावर आहे, म्हणून तिला आगळ म्हटलेलं आहे. ग्रामीण घरांची रचना, ग्रामीण जीवनशैली यांवर पाठात प्रकाश टाकलेला आहे. तुम्हाला बघितल्यानंतर खूप छान वाटेल. आपल्या फ्लॅट संस्कृतीपेक्षा किंवा बंगलो पॅटर्नपेक्षासुद्धा गावाकडची ती जी संस्कृती आहे ती खूप सुरेख आणि सुंदर आहे बरं का. एक तर सगळे लोक एकत्र घरात राहतात, बाहेर बघण्याची गरज नाही. सगळे भावंडं एकत्र खेळतात, सगळे भावंडं एकत्र शाळेत जातात, सगळे मिळून अभ्यास करतात. अशा घरामध्ये राहायला कोणाला नाही आवडणार, हो की नाही? तर असं हे ग्रामीण जीवनशैलीवर प्रकाश टाकणारा हा पाठ आहे आणि कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे. कारण की आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे खूप थोडी माणसं घरात असतात. त्यात अनेक प्रॉब्लेम्सला फेस करणारे फक्त 2 आईबाबाच असतात आणि त्यामुळे काय होतं, आधार कोणी नाही, आपल्याकडे बघणारं कोणी नाही, हे फील येत राहतात किंवा ह्या भावना येत राहतात माणसाला. त्या मानाने एकत्र कुटुंब संस्कृतीमध्ये काय होतं, तर सगळे प्रॉब्लेम्स एकमेकांमध्ये शेअर केले जातात, वाटल्या जातात, त्याच्यावरती लवकर सोल्युशन मिळतं आणि त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती ही आपला भारतीय संस्कृतीचा तसं बघायला गेलं तर कणाच होता. पण आता काही निमित्ताने आपल्याला शहरात यावं लागतं आणि आपल्या कुटुंबापासून आपण दूर जातो. तर हा संस्कार काय आहे हे शिकवणारा हा पाठ आहे. त्या काळातील मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा, अशा अलीकडील काळात दुर्मिळ झालेल्या गोष्टींचे वर्णन पाठात वाचायला मिळणार आहे आणि त्यांची चित्र पण मी तुम्हाला दाखवणार आहे बरं का. अनेक गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नाहीत त्या तुम्हाला आज पाठातनं काही वाक्यांमधनं दिसणार आहेत, तर काही चित्रांमधनं सुद्धा दिसणार आहेत. तुम्ही या पाठाचा जरूर आनंद घ्याल. ग्रामसंस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्रामसंस्कृतीचे महत्त्व जाणण्याचा संदेश प्रस्तुत पाठातून मिळतो. शेवटी आपण आलो तर गावावरनंच आहे, हो की नाही? शहरात आत्ता आपण राहायला आलो किंवा नोकरीच्या निमित्ताने राहायला आलो, पण आपलं ओरिजिन जे आहे ते कुठं आहे, गावाकडंच आहे. तर चला जरा गावाकडे फिरून येऊया बरं. काय आहे तिकडे सगळं, कसं छान वातावरण आहे, जरा बघूया. इथे पहिल्या पॅसेजमध्ये आजीचं छान असं वर्णन केलेलं आहे महेंद्र कदम यांनी आणि तुम्हाला पण तुमची आजी लगेच डोळ्यासमोर येईल की कशी छान सुरेख आहे माझीसुद्धा आजी. माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही पावसाने रापलेल्या त्वचेची. इथं महेंद्र कदम त्यांच्या आजीचं, ह्या पाठातल्या आजीचं वर्णन करतायत. ही आजी जी आहे ती खूप सुरेख आणि सुंदर आहे. 5.5 फूट उंचीची आहे ती आणि रंगाने गोरी आहे. तरीसुद्धा तिने खूप काम केलेलं आहे तिच्या काळामध्ये, खूप कष्ट केलेले आहेत आणि हे कष्ट केल्यामुळे तिची त्वचा कशी झालेली आहे, सुरकुतलेली आहे. माहिती आहे ना, तुम्ही आजीचा हातात जर घेतलेला असेल तर तुम्हाला जाणवेल की आजीचा हात कसा सुरकुतलेला आहे, कशा त्याच्यावर घड्या पडलेल्या आहे तिच्या हातावर. तर रापलेली आहे तिची त्वचा, म्हणजे काय आहे तर सुरकुतलेली आहे, जी की आता कष्ट करून थकली आहे आपली आजी, हो ना. तर अशी ही आजी, नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. खूप स्ट्रॉंग आहे बरं का ही आजी, छान आहे. 70 ओलांडली आहे तिने, तिचं वय 70च्या पुढे गेलेलं आहे, तरीसुद्धा तिची तिसऱ्या पिढीवर सुद्धा हुकूमत गाजवायची तयारी. तिसरी पिढी म्हणजे कोण, तिची नातवंड सगळी, आणि ह्या सगळ्यांवरती ती अधिकार गाजवते, हुकूम गाजवते. म्हणजे तशी ती काय आहे, खंबीर नेतृत्व करणारी अशी आजी आहे. अजून तिच्या हातात काठी आलेली नाही आहे, ती थकलीच नाही आहे अजून बरं का.
दात सगळे शाबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकतही राहायचे. आणि ही आजी जी दिसायला पण छान आहे, तिचं कर्तृत्वही चांगलं आहे आणि अजून तिचे दात पडलेले नाही, तिच्या हातात काठी आली नाही, हे विशेष आहे. नाही तर अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे खूप लवकर लोक थकतात आणि दात तर खूप लवकर पडतात खूप जणांचे. तशी आजी नाही आहे. तशी 70च्या पुढे वय असतानासुद्धा तिच्या हातात काठी नाही आणि तिचे दातही अजून सगळेच्या सगळे शाबूत आहेत आणि मोत्यासारखे चमकत राहणारे आहेत. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारधार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण, ताठ कणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहना. बघा, आजीचं खूप छान वर्णन केलेलं आहे. ह्या आजीच्या हातात काठी नाही आहे, तिचे सगळे दात शाबूत आहेत, मोत्यासारखे दात आहेत. परत अजून केस काळे नाही आहेत तिचे, वयामानाने तिचे सगळे केस पांढरे जरी झाले असले पण त्याची झलक तिच्या चेहऱ्यावरती नाही आहे. छान असं नाक आहे तिचं, धारधार असं नाक आहे, विशाल कान आहे तिचे, चेहऱ्यावर सुरकुत्या जरी पडलेल्या आहेत तरी पण ती सुंदर दिसती आहे. आणि तिचा कणा मात्र अजूनही ताठ आहे, वाकलेली अशी आजी नाही आहे ती. आणि तिच्या पायामध्ये जुन्या पद्धतीच्या नालाच्या वाहनं आहेत, म्हणजे चपला आहेत तिच्या पायामध्ये, ज्या की पूर्वी चांभार लोक शिवायचे आणि त्या शिवलेल्या अशा चपला तिच्या पायामध्ये आहेत, जी की भारदार अशी आजी तुमच्या डोळ्यासमोर लगेच आली असेल. कदाचित तुमचीच आजी अशी असावी, तर तुम्ही तिची आठवण काढू शकता. अशी सुंदर दिसणारी आजी, तिचं छान असं वर्णन केलेलं आहे. तिचा पेहराव वर्णन केलेला आहे. तिच्या अंगात चोळी आणि हिरवं लाल असं 2 रंगांची नऊवारी इरकल लुगडी. इरकल हा एक साडीचा पॅटर्न आहे आणि त्याच्यामध्ये लाल आणि हिरवं असं ती लुगडं नेसायची. लुगडं म्हणजे नऊवार साडी नेसायची ती, आणि अंगात चोळी असायची. असा तिचा पेहराव होता. बरं, कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून ती काय करायची, त्याच्यावर काळा बुक्का लावायची. खेडेगावात शक्यतोवर लोक कपाळाला कुंकू, कपाळाला ते केशरी गंध किंवा बुक्का लावतात. आजीच्या कपाळावर गोंधन होतं. गोंधन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही ते टॅटू वगैरे बघता, आता गोंदवणं म्हणजे काय फॅशन झाली आहे. पूर्वी मात्र एकच ठिपका कपाळावरती गोंदवायच्या स्त्रिया, ते महत्त्वाचं होतं तेव्हाच्या काळामध्ये. आता आपण भरपूर काय काय चित्र काढतो हातावरती, मानेवरती, पाठीवरती, खूप ठिकाणी टॅटू तुम्ही काढत असत, त्यालाच गोंदवणं म्हणतात. परमनंट टॅटू काढणं म्हणजे गोंदवणं. तर ते हे गोंदवलेलं तिचं कपाळ ते दिसू नये म्हणून ती काय करायची, त्याच्यावरती छान असा काळा बुक्का लावायची. आणि अशा हे आजीच्या छत्रछायेखाली हे सर्व कुटुंब जे होतं ते गुण्यागोविंदाने नांदत होतं. असं हे सुरेख कुटुंब ऐकता क्षणीच आपल्याला फार भारी वाटते की अशी किती छान आजी आहे ही आणि कशी सुंदर दिसते आहे. प्रत्येकाला आपली आजी डोळ्यासमोर आली असेल, कदाचित खूप आठवण पण आली असेल तुम्हाला आजीची, हो ना. तर ही आजी जी की काय करायची, सगळं घर सांभाळून ठेवायची, सगळं घर एकत्र ठेवायची. ही सुंदर दिसणारी आजी बघा, पुढे तिचं काय काय काम आहे, ती कशी हुशार आहे ती आजी, बरं का. आमच्या घरी एक गावरान गाय होती, तिला आम्ही कपिली म्हणायचो. एका आड एक वेताला तरी खोडं ती नक्कीच द्यायची. आणि परत घराचं पण वर्णन केलेलं आहे इथे. आजीचं सुरेख वर्णन झालं आणि आता मात्र त्यांच्या घरातल्या एक एक गोष्टीचं वर्णन सुरू केलेलं आहे. त्यांच्या घरी एक काय आहे, गावरान गाय आहे, तिचं नाव काय होतं, कपिली. आणि ही कपिली काय करायची, म्हणजे खोड द्यायची म्हणजे काय तर वासरू तिला व्हायचंच. आणि अशी ही कपिली जी की त्यांच्या दावणीला म्हणजे तिथे गोठा असतो आणि त्या गोठ्यात बांधलेली ही कपिली खूप सगळ्यांची प्रिय होती. आणि तिच्यासोबत तिची छोटी छोटी बैलं पण असायची, म्हणजे ती पिलंही असायची तिची, वासरं असायची तिची, बरोबर ना. कपिली भरपूर दूध पण द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. पूर्वीची ही ग्रामीण संस्कृती खरंच खूप सुंदर होती. आणि आताही गावाकडे असंच वातावरण असतं. मस्त वाड्यात आतमध्ये गोठ्यामध्ये मस्त गाई आणि अशा गाईंची वासरं, असं छान असं वातावरण गावाकडे असतं. प्रत्येकाच्या घरात असं वातावरण असतं. शेळ्या, मेंढ्या, आता भरपूर लोक जोडधंदा म्हणून सुद्धा असे प्राणी पाळतात आणि शेतीसोबत हे कामसुद्धा बघत असतात. ह्या घरी मात्र कपिली नावाची गाय आहे आणि जी की छान असं तिचा गोठा, वासरांनी भरलेला असा गोठा आहे, भरपूर दूध देणारी गाय आहे. आणि जेव्हा लेखकाचे काका किंवा वडील धार काढायला जायचे, म्हणजे दूध काढायला जायचे तिचे, की सगळे मुलं जे घरातले होते ते काय करायचे, गोठ्याकडे ग्लास घेऊन पळायचे. गरम गरम दूध पिण्याची जी मजा आहे ती आपल्याला क्वचितच अनुभवायला मिळेल. कारण की आपण काय करतो, रांगेमध्ये उभं राहून दूध घेऊन येतो, हो ना. किंवा आपल्या घरी दूधवाले काका येतात आणि ते आपल्या
पातेल्यामध्ये त्या भांड्यामध्ये दूध देऊन जातात. तर त्याची मजा वेगळीच आहे, कारण केव्हा काढलेलं दूध ते, फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध ते, त्याऐवजी जर असं फ्रेश दूध कधी अनुभवायला मिळालं, प्यायला मिळालं तर खरंच त्याची मजा वेगळी आहे. असं सुरेख असं वातावरण आणि छान असं वर्णन इथे महेंद्र कदमांनी वर्णन केलेलं आहे. तर ह्या सगळ्या बच्चे कंपनीचा मोर्चा मात्र काय व्हायचा, धार काढायच्या वेळेला गोठ्यात जायचा. गाईनं पाण्यास सोडला की वासरू अखडायचं, चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. प्रोसेस आहे दूध काढण्यासाठीची. आधी ते वासरू सोडायचं, मग गाईला पान्हा सुटतो आणि ते दूध काढायचं. तर हे जे दूध नंतर ते चरवी म्हणजे काय, तर भांडंच म्हणता येईल आपल्याला, पण एक वेगळ्या आकाराचं असं भांडं असतं, तांब्याच्या आकाराचं भांडं. पितळी भांडी असायची पूर्वी, त्यात ही चरवी एक हा प्रकार होता त्या भांड्याचा. आणि ह्या चरवीमध्ये जेव्हा ते दूध सोडलं जायचं किंवा ते काढलं जायचं तेव्हा असं जे वास जायचं ते दुधाची धार त्या भांड्यामध्ये पडताना, तर ती एक मजा औरच आहे. आणि ही चरवी किंवा हे भांडं भरण्याची वाट हे सगळे घरातले बच्चे कंपनी बघायची. एकदाची ती चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं आणि ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं. मग आता हे जे चरवीत भरलेलं दूध आहे ते मस्त काय करायचं, रांगेमध्ये उभं राहायचं. घरातल्या घरातच बघा कशी शिस्त होती, एकदम तुटून नव्हते पडत सगळेजण. शिस्तबद्ध रांगेत उभं राहून हे सगळे मुलं जे होते घरातले ते असं दूध पिण्याची वाट बघायचे. प्रत्येकजण आपापला ग्लास धरून पुढे उभं राहायचं आणि लाईनीमध्ये उभं राहून ते दूध घ्यायचे. तिथेच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पीत राहायचं. असा आनंद खेड्यातल्या मुलांना खूप जास्ती आहे. आपल्यापेक्षा त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा खूप आनंद मिळतो. सगळ्या गोष्टी ताज्या आणि फ्रेश मिळत असतात त्यांच्याकडे आणि त्याचा आनंद घेणं खूप नशिबाचीच गोष्ट आहे म्हणायला हरकत नाही. इथे हे मुलं मस्त असं धारोष्ण दूध प्यायचे, मस्त दुधाची मिशी येईपर्यंत ते दूध प्यायचे आणि मग हे दूध पिऊन तिथूनच घरात यायचे. हे सारं दूध ते बाहेर अंगणातच संपवून यायचे बरं का. आणि मस्त हे दूध पिऊन घरात गेले की राहिलेली अर्धी चरवी घरात आली की म्हातारी ढाळजतनं सोप्यात अवतरायची. मग जी आजी आहे ती काय करायची, आता ह्यांचं सगळ्यांचं दूध वगैरे पिऊन झालं की अर्धी चरवी जी राहायची, शिल्लक राहिलेलं दूध ते घरामध्ये यायचं. म्हणजे आजी होती ती काय करायची, ढाळस म्हणजे इथे बघा तुम्ही एंट्री केली वाड्यामध्ये की बाजूला दोन जागा असतात बघा तिथे बसण्यासाठी. एंट्री झाली वाड्यामध्ये की बाजूला उजवीकडे आणि डावीकडे बसण्यासाठी जागा असते. तर तिथून उठायची आजी आणि मस्तपैकी सोप्यात म्हणजे हॉलमध्ये म्हणता येईल आपल्याला, त्या ढाळजेतनं काय करायची, त्या सोप्यात यायची आणि तिथंच बसून राहायची. मस्तपैकी निवांत तिथे यायची आणि बसायची. त्यानंतर हातातील माळ्याचा एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची. म्हाताऱ्या माणसाला सवय असते अशी, हो की नाही. आणि मग हे सगळं संध्याकाळचं वातावरण आहे त्यामुळे आजी मग मस्त ढाळजेतनं सोप्यात यायची. मस्त जप चालू व्हायचा तिचं, एकीकडे माळ ओढायची आणि एकीकडे बडबड करत राहायची. कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची. असा हा म्हाताऱ्या माणसाचा स्वभाव असतो आणि तो बहुतेक घरांमधनं अनुभवायला मिळतो. ह्या म्हाताऱ्या माणसांना शिस्त खूप आवडते. त्यांना असं आणि थोडे शंका पण असतात की अरे आपल्या सुना आपल्या विरहित चहा तर करून पिणार नाही, म्हणून आजी आपलं एकीकडे जप पण चालू ठेवायची आणि एकीकडे बडबड करायची. तिला वाटायचं की लेखकाची आई आणि त्याची काकू दोघीच तर चहा पिऊन नाही घ्यायच्या ना, अशी तिला शंका असायची. तर अशी ती आजी हुशार पण होती आणि प्रेमळ पण होती. तर अशी ही आजी मग त्या दोघींकडे लक्ष ठेवून असायची की सक्त पहारा द्यायची सगळ्यांवरती. ती घरच्या 4 सुना नांदायला आल्या, त्यांचा कुणाचा भरोसा द्यायचा आणि तिचं सगळ्यांकडे लक्ष होतं बरं का. या घरामध्ये 4 सुना होत्या आणि कुणावरही तिचा भरोसा नव्हता. त्याच्यामुळे ती तिच्या शिस्तबद्धपणानेच सगळ्यांना वागवायची. कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही, हे एक असतं खेडेगावामध्ये. आजीचा होल्ड असतो आणि तिला वाटत असतं की सगळी नातवंडं सारखी आहेत, बरोबर ना. पण प्रत्येकजण प्रत्येकाच्या मुलाकडे जर बघत बसेल तर इतरांची मुलं उपाशी राहतील, असं नको व्हायला. मग आजीचा होल्ड असतो, सगळ्यांना सारखंच वाटलं गेलं पाहिजे, सगळ्यांना सारखंच जेवायला वाढलं गेलं पाहिजे. कुठलाही पदार्थ घरात आला तर सगळ्यांना तो सारखाच मिळायला हवा, ह्याच्याकडे आजीचा कटाक्ष असतो. आणि ही आजी पण तशीच आहे, सक्त पहारा द्यायची सगळ्यांकडे आणि सगळ्या मुलांना सगळं व्यवस्थित मिळतं आहे का नाही याची खात्री करून घ्यायची.
म्हणून आम्हाला गोठ्यातच दूध मिळाल्यावर आजीचा कटाक्ष, महिन्यावर आजीचा कटाक्ष असायचा. मग ते दूध घरात जाऊ देत नव्हती, त्याच्यामुळंच बाहेरच मुलांना रांगेत उभं करायचं आणि सगळ्यांपर्यंत दूध पोचलं आहे का याच्याकडे लक्ष द्यायचं. आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं, आमची आई थोरलीही होती. आपण बसून जावांना काम लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. आजी खूप हुशार होती, कोणामध्ये भांडण होऊ नये. लेखकाची आई थोरली म्हणजे मोठी होती, घरातली मोठी सून होती आणि आजीला असं वाटायचं की ही सगळ्यांना कामाला लावेल, ही स्वतः बसून राहील. तर त्यामुळे तिने शिस्त लावलेली होती की सगळ्यांना कामाची समान वाटणी करून दिली होती. त्यामुळे घरात भांडण होण्याचा प्रश्न नाही राहत. घरात भांडणं होतात त्या कामामुळं की सगळ्यांना वाटतं की मी काम केलं. मग असं कुणी म्हणायला नको म्हणून तिने 4ही सुनांना काय करून दिलेलं होतं, कामाची वाटणी सारखी करून दिलेली होती. त्याच्यामुळे कुणाचं कुणाशी भांडण होत नव्हतं. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायची, हे सगळं ठरलेलं असायचं. आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट कोण होतं? आजी होती बरं का. हे सगळ्या कामांची वाटणी करण्याच्या मागे कोणाचा हात होता? तर आजीचा हात होता. कारण तिला माहीत होतं की प्रत्येक व्यक्ती एकच काम करून कंटाळू पण शकतो. तर रोटेशनमध्ये तिने ही सगळी कामं वाटून दिलेली होती. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी किती दिवस भाजी करायची, कुणी कपडे धुवायचे, कोणी फरशी पुसायची. सगळी कामं तिने आठवड्याची वाटून दिलेली होती आणि प्रत्येकाला रोटेशनप्रमाणे ते काम दिलं जायचं. त्यानंतर प्रत्येकीचं काम आलंच पाहिजे यावर आजीचा मोठा कटाक्ष होता बरं का. कटाक्ष असणे म्हणजे काय? लक्ष असणे, बारीक लक्ष असणे, की तिला असं वाटायचं की प्रत्येक सुनेला प्रत्येक काम आलं पाहिजे. प्रत्येक सून प्रत्येक एका कामात एक्सपर्ट असायला हवी. नाही तर एकीने एकच काम घेऊन बसलं तर तिला तेवढंच काम येतं असं नाही. प्रत्येकीने सगळं काम रोटेशनने आणि उत्कृष्ट पद्धतीने करावं याच्याकडे आजीचं लक्ष होतंच. बरं, हुशार पण होती आजी बघा आणि प्रेमळ पण कशी होती ते पण आता लक्षात येईल. येत नसेल तर ती तिला शिकवायची. जर एखाद्या सुनेला कुठलं काम येत नसेल तर ती आवर्जून शिकवायची. पहिलेच तिला रागवायची नाही किंवा म्हणायची नाही की तुला हे येत नाही, तू शिकली नाही का, असं न म्हणता ती काय करायची, तिला शिकवायची ते काम. आणि त्या कामातनं मात्र कुणाची सुटका नसायची. येत नसेल तर शिकवून देते पण काम केलंच पाहिजे याच्याकडे तिचं पूर्ण लक्ष होतं. भाकरी करपल्या की करणारीला लाखोली. जर एखादीकडनं भाकरी करपली, भाकरीचा जिचा दिवस आहे भाकरी बनवायचा आणि तिच्याकडनं चुकून भाकरी करपली म्हणजे काळी होते भाकरी, कधी कधी जळून जाते. अशी जर भाकरी थोडी करपली तर मात्र आजी तिला खूप बोलायची, दिवसभर बडबड. लाखोली म्हणजे काय? थोडक्यात ती तिला खूप बोलणी द्यायची, खूप शिव्या द्यायची की जमलंच नाही, काळीच झाली भाकरी, वाया गेलं अन्न, नुकसान झालं, खूप खूप बोलायची. मग शिकवायलाही मागे बघत नव्हती पण तिला असं नुकसान झालेलं पण आवडत नव्हतं. तर अशी ही छान आजी, तिने सगळं घर सांभाळलेलं आहे बघा. सगळ्या सुनांना वळण लावलेलं आहे, सगळ्या नातवांना वळण लावलेलं आहे. शिस्तबद्ध अशी ती आजी आहे. सरपण नीट नसलं की गड्यांची फजिती. सरपण म्हणजे माहिती आहे का तुम्हाला? सरपण म्हणजे ती लाकडं जी चुलीसाठी कामाला येतात. हो ना, चुलीमध्ये ते जे आपण जाळा बनवतो त्याच्यासाठी जी सुकी लाकडं असतात, सुकवलेली लाकडं असतात, वाळलेली लाकडं असतात, त्यांना आपण सरपण म्हणतो. आणि आता हे जर सरपण नीट नसेल, वाळलेली लाकडं असेल तर चूल चांगली पेटते. जर वाळलेली लाकडं नसतील, ओली लाकडं असतील तर चूल पेटायला खूप त्रास होतो आणि धूर पण होतो घरामध्ये. तर असं जर कुणी सरपण आणलं कुठल्या गड्याने, वाळलेलं नसेल आणि चांगलं सरपण नसेल तर मात्र त्या गड्याची पण चांगलीच फजिती करायची ती आजी बरं का. म्हणजे तिचं सगळ्यांकडं बारीक लक्ष होतं, सगळ्या कामांकडे आणि प्रत्येक व्यक्तीकडे तिचं चांगलं लक्ष होतं. त्यामुळे आजी घरात असायला पाहिजे बरं. आजी घरात असली की सगळ्यांना शिस्त राहते. स्वयंपाक झाला की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची, आजी पुढं सरकायची आणि मग नंतर सगळ्यांची वाढणी व्हायची. आता इथे बघा तिने शिस्त कशी लावलेली होती. घरात खूप मंडळी असली की एकसाथ जेवणं अवघड होऊन जातं. आता आपण आपल्या घरात 3 किंवा 4 व्यक्ती असतो त्यामुळे आपण एकत्र जेवतो. पण घरात जर खूप सगळे मेंबर असतील तर एकत्र जेवणं खूप मुश्किल होऊन जातं. कोण उपाशी राहील, कोणी सांगणार नाही किंवा खूप खात राहील एखादा व्यक्ती. तर असं होण्यापेक्षा तिने काय केलं होतं, शिस्त लावली होती. आधी छोटी मुलं, घरातली सगळ्यात पहिली पंगत जी बसायची ती कोणाची बसायची? लहान मुलांची, बाळगोपाळांची पंगत बसायची. नंतर आजी पुढं सरकायची आणि आजीसोबत कोण वाढायचं? तर लेखकाची आई जेवायला वाढायची सगळ्यांना. आजीसोबत मोठ्या सुनबाई, त्यांचं काम असायचं की सगळ्या मुलांना वाढून देणं आणि शिस्तबद्ध वाढणं. नंतर
आई नसेल तर कोणती काकी पण चालायची. असं दोघींनी कुणीतरी जबाबदारी घ्यायची आणि सगळ्या लहान मुलांना वाढायचं. आणि ते वाढताना आजीचा एकदम खडा पहारा असायचा की सगळ्यांनी सगळं घेतलं आहे का, सगळ्यांना सगळं वाढण्यात आलं आहे का, कुणाला काही कमी कुणाला काही जास्ती असं नाही आहे ना. आणि तिचं लक्ष असायचं सगळ्या मुलांनी व्यवस्थित जेवण केलं पाहिजे. धपाटे घालू घालू खाऊ घालायचं. आणि जर कुणी जेवत नसेल, भाजी ही नाही आवडत, मला हे नाही चालत, असं जर कुणी म्हणलं की झालं, त्याचं कामच संपलं समजायचं. त्याला चांगले धपाटे घालून घालून आजी काय करायची, जेवायला घालायची. ही शिस्त असते मोठ्या माणसांची, कारण एकदा पोटभर जेवण झालं म्हणजे मुलं आनंदाने खेळायला तयार, असं त्यांचं सांगणं असतं. आता आपण सारखं सारखं काही काही करतो, खाऊ खातो, त्यामुळे भूक मरते आणि व्यवस्थित जेवण होत नाही. पण खेडेगावात असं नाही आहे. शिस्तबद्ध जेवण केलं की मुलं पण आनंदाने खेळायला तयार असतात. तर असं आजी कुठल्याही भाजीला नाव ठेवलेलं तिला आवडायचं नाही, ताटात अन्न टाकलेलं तिला आवडायचं नाही. आणि त्याच्यामुळे ती पूर्ण लक्ष देऊन असायची की सगळी छोटी मुलं चांगली जेवली आहेत ना. कुणाला खरकटं ठेवू द्यायचं नाही. आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या. शिस्त होती घराला. लहान मुलं जेवायची. लहान मुलं जेवल्यानंतर सगळ्या जे डबे होते किंवा जे शेतात जाणारे लोक होते, म्हणजे घरातले मुख्य माणसं, त्यांच्यापर्यंत डबा पोचता करण्यात यायचा. आणि नंतर शेवटी सगळ्या स्त्रिया घरातल्या जेवायला बसायच्या. त्या मिळून बसायच्या छानपैकी. 10च्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजी काय करायची, मस्त आजीची स्वारी ढाळजत यायची. सगळी मुलं गेली, बच्चे कंपनी शाळेत गेली, जेवण वगैरे करून मस्तपैकी बच्चे कंपनी शाळेत गेली की आजीची स्वारी सगळं. आता आजीला काही पुढे काम नव्हतं, त्याच्यामुळे ती मस्त ढाळजत येऊन बसायची. ढाळज म्हणजे परत एकदा आठवण करून देते, वाड्यात जर गेलात आतल्या बाजूला लगेच डाव्या आणि उजव्या बाजूला 2 ओटे असतात छानपैकी, दगडी ओट्यांची बांधणी केलेली असते, बांधकाम केलेलं असतं. तर असा जो एरिया आहे किंवा असं जे ठिकाण आहे वाड्यातलं, त्याला आपण काय म्हणत असतो, ढाळज म्हणत असतो. जर लक्षात येत नसेल तर तुम्ही असं चित्र बघू शकता, गुगलवरती पण टाकलं तर लगेच वाड्याचं चित्र येईल. आणि सोबतीला तुम्हाला असे 2 बाजू, डाव्या आणि उजव्या बाजूला मस्त दगडी बांधकाम केलेलं, ज्याच्यात आलेला प्रत्येक पाहुणा किंवा गावातलं कुणी आलं, ओळखीचं कुणी आलं तर इथेच बसून मस्तपैकी गप्पा मारत होते पूर्वीच्या काळात. तर अशी ही आजीची स्वारी. मग सगळ्यांची कामं वाटून दिली, सगळ्यांची कामं झाली की आजी मस्तपैकी ढाळजेत येऊन बसायची. बसता बसता झोपी जाणार. आजीला पुढे काही काम नव्हतं, मग आजी मस्तपैकी झोपायला बघायची तिथे. पण झोप खूप सावध होती हां आजीची, हुशार आजी आहे ही. आणि खूप गाढ झोपत नव्हती ती. तिला थोडासा आवाज झाला की लगेच ती जागी व्हायची. खुट्ट आवाज झाला की तिला लगेच जागायची. कोण आलं, काय झालं, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, लगेच तटकन जागी व्हायची. कानोसा घेऊन पुन्हा डोळं झाकणार. झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळ शिवायचं असो, शेंगा फोडायच्या असो की धान्य निवडायचं असो, सगळ्या मिळून एकमेकींची कामं करायच्या. गावाकडे हे फार छान असतं बरं का. आपल्या घरातली तर माणसं एकत्र असतातच, पण शेजारचे गावातले लोक पण खूप प्रेमाने वागणारे असे लोक असतात. आता ही आजी जिथे ढाळजत बसायची तिथे तिची झोप होता होता काय व्हायचं, थोड्या वेळाने सगळ्या बायकांची कामं आवरली की बायका तिकडे दुपारी झोपत नाही. त्याऐवजी बरीच कामं असतात ती दुपारी करायला बघतात, कारण घरची मंडळी कोणी नसतं, मुलं शाळेत गेलेली असतात, निवांत वेळ असतो. आणि ह्या वेळेमध्ये त्या काय करतात, त्यांची आवडीची कामं करतात. किंवा धान्य साफ करणं असो, काही गोधड्या शिवणं असो, काही शिवणकाम असो, शेंगा फोडायच्या असो, असं सगळं काम एकत्र घेऊन यायच्या आणि गप्पा मारत त्यांचं हे काम छान व्हायचं. मग अशा ह्या बायका तिथं आजीजवळ जमायच्या आणि सगळ्या एकमेकींचं मिळून काम करायच्या. मग जर कुणी काही शेंगा फोडायला आणल्या असतील तर लगेच दुसरी मदत करायची. असं नाही म्हणत की जाऊ दे तिच्या शेंगा आहे आपण नको फोडायच्या, किंवा तिचं धान्य नको बाई मी नाही निवडणार. गावाकडे असं नसतं. तर छानपैकी एकत्रपणे सगळेजणं काम करतात आणि मजेनी गप्पा मारत हे सगळं काम पटकन होऊन जातं. बरं, त्यात परत चर्चा रंगतात त्यांच्या. चर्चा तर असतात कशावरती, देशाच्या वगैरे चर्चा नाही मारत हां. इकडे चर्चा कशाच्या मारतात तर आता ह्याच्या सगळ्या गल्लीतल्या बायका आहेत त्या सगळी कामं घेऊन यायच्या आणि काय व्हायचं, गप्पा सुरू व्हायच्या त्या सासूरवासाच्या, जाचाच्या, एकमेकांच्या घरातल्याच गप्पा सांगायच्या. कोणाची सासू फार सासूरवास करते, त्रास देते, कोणाला काही त्रास आहे का, असा सगळ्या गप्पा इथे रंगायच्या आणि मजेने सगळ्या बायकांची कामं पूर्ण व्हायची. आता इथे लेखकाने एक वाक्य म्हटलेलं आहे पुढच्या पॅसेजमध्ये, आमची ढाळज म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती. बघा इथे ढाळज म्हणजे
ती बैठक जिथे गावातल्या लोक सगळ्या येऊन म्हणजे बायका येऊन बसायच्या, सगळे लोक येऊन बसतात तसं इथं बायकांची मैफिल रंगायची आणि घरातल्या सगळ्या बातम्या इथंपर्यंत पोचायच्या प्रत्येकाच्या. ह्याच्यातनं मग काय होतं, सेपरेशन व्हायचं परत बातम्यांचं. हे खरं आहे, हे खोटं आहे, हिची सून खरं सांगते का, तिची सासू खरंच असं वागते का, हे सेपरेशन होऊन आजीच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ह्या सगळ्या बातम्या काय व्हायच्या, गावभर पसरायच्या. म्हणून इथं लेखकाने काय म्हटलेलं आहे, आमची ढाळस म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं. सगळ्या लेडीज एकत्र यायच्या, सगळ्या स्त्रिया एकत्र यायच्या, गप्पा मारायच्या आणि त्या गप्पांमधनं जे निघालेलं काय आहे ते सगळं गॉसिप कुठपर्यंत पोचायचं, आजीच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्ये गावापर्यंत पोचायचं. म्हणून तिला काय म्हटलं इथे संपादक. जसं संपादकाचं काम असतं की सगळ्या गावातल्या बातम्या येतात पण सगळ्याच्या सगळ्या काही छापतात का, ते नाही. त्यातली त्यात सेपरेट करून खरंच ही योग्य बातमी आहे का ह्याचं ॲनालिसिस करून ते वर्तमानपत्रात छापत असतात. तसं आजी करायची की हां मग हे बरोबर आहे का, हे ठीक आहे का, आणि असं करत 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 ते हवेमधनं सगळ्या गावभर पसरून जायची. तर अशा प्रकारे ही ढाळस म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं. आणि ही जी छान दिसणारी आजी आहे ती त्या वर्तमानपत्राची काय होती, संपादक होती. तर अशा सगळ्या तिथल्या बातम्या यायच्या, त्यांची शहानिशा व्हायची आणि मग त्या गावभर जायच्या. कडूसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. कडूसं पडणं म्हणजे काय, अंधार होणं. सूर्य मावळतीच्या वेळेला कडूसं पडणं म्हणतात. सूर्य मावळायला लागला की जे वातावरण तयार होतं आपण त्याला संध्याकाळ म्हणतो. इथं कडूसं पडणं थोडी ग्रामीण भाषा आहे. तर असं कडूसं पडायच्या वेळेला सगळी मैफिल मोडायची. ह्या सगळ्या बायका उठायच्या कारण सगळ्यांची शेतातनं मंडळी घरी येण्याची वेळ व्हायची, मुलं घरी यायची वेळ झालेली असायची. मग सगळ्या बायका आपापल्या घरी निघून जायच्या. माणसांची वेळ झाली की म्हातारीची ढाळस सुटायची, माणसं ढाळजत बसायची. मग आजी तिथून उठायची आणि आजी तिकडे सोप्यात जायची आणि घरातली जी माणसं किंवा मंडळी शेतात गेलेली होती ती सगळी मंडळी यायची आणि मस्तपैकी ढाळजत बसायची. आल्या आल्या एकदम निवांत असं बसायची जागा म्हणजे ढाळज होती. रात्री 8च्या दरम्यान ढाळजेचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा. बघा आता इथे आगळचं वर्णन तुम्हाला बघायचं आहे कारण की इथे तुम्हाला परीक्षेमध्ये ॲक्टिव्हिटी येते आगळाच्या संदर्भातली. तर त्याच्याकडे तुम्ही नीट लक्षपूर्वक बघणार आहात, वाचणार आहात आणि काळजीपूर्वक ही गोष्ट लक्षात ठेवणार आहात की काय आहे आगळ. आगळ म्हणजे परत एकदा सांगते की आता इथे दरवाजा दिसतोय तुम्हाला आणि त्याला एक आडवं लाकूड पण दिसतंय तिथे, तर ते आडवं लाकूड म्हणजे ती आगळ आहे, ज्याला लॉक म्हणू शकतो आपण आपल्या भाषेमध्ये समजण्यासाठी. तर ही आगळ कशी असते बघा बरं. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं कारण की खूप मोठं लाकूड असतं. हे काही छोटंसं लाकूड नसतं. ह्या दाराच्या कोपऱ्यातनं त्या दाराच्या कोपऱ्यामध्ये टाकण्यासाठीचं हे लाकूड असतं. तर हे खूप मोठं असं लाकूड आहे. मुळात ही 6 फुटाची लांब आणि 1.25 फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. तर ही जी आगळ आहे ती कशी आहे, एक तर दिव्य आहे आणि काढणं आणि लावणं तिला खरंच मुश्किल आहे. 6 फूट लांबीची आणि 1.25 फूट रुंद अशी सागवानी आगळ आहे. सागवानाचं लाकूड आहे हे. कसं आहे ते, 6 फूट लांब आहे आणि 1.25 फूट रुंद आहे. इतकं मोठं लाकूड ते देवळीत आरपार टाकलं म्हणजे दरवाजाला आतून सुरक्षित व्हायचा वाडा. ती आरपार घालवून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. मी तुम्हाला आधी पहिल्या चित्रामध्ये पितळी वाघाच्या जबड्याची कडी दाखवली होती, हो की नाही. तर तुम्ही ते चित्र परत एकदा ऑब्झर्व करू शकता. अशा त्या कडीला धरून तो दरवाजा ओढणं खरंच अवघड काम होतं. ही आगळ लावणंच मुळात अवघड काम होतं. एका माणसाचं काम नाही येते. घरातल्या माणसांची तिथे कसरत असायची की ती एका देवळीतनं दुसऱ्या देवळीत टाकणं आणि ती आगळ लावणं, पण ती सुरक्षित होती त्यामुळे ते काम करणं गरजेचंच. 8 नंतर दरवाजाला लॉक लागायचं आणि कुठलाही व्यक्ती आतून बाहेर किंवा बाहेरनं आत यायचा नाही. रात्री 8ला तसं सगळं गाव शांतच झालेलं असतं. गावाकडे तुम्ही बघितलं असेल 7-7:30 नंतर सगळं गाव शांत झालेलं असतं. तर अशा प्रकारे ही आगळ आणि तिचं वर्णन केलेलं आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यावरती ॲक्टिव्हिटी असते. आगळ आणि त्याच्या बाजूला 4 तुम्हाला चौकोन दिलेले असतात, त्याच्यात तुम्हाला ही माहिती भरायची असते. आगळ कशी आहे तर सागवानी आहे, त्यानंतर 6 फूट लांब आहे, 1.25 फूट रुंद आहे. त्यानंतर काय आहे, ही आगळ काढणं किंवा लावणं तसं दिव्य काम होतं. अशी ही आगळ
आणि तिचं वर्णन सुरेख असं केलेलं आहे. ही आगळ तुमच्या लक्षात येऊन जाईल ह्या वर्णनावरनं. ही आगळ म्हणजे दरवाजाचं पर्यायानं वाड्याचं भरभक्कम संरक्षक कवच होती. ही आगळ एकदा लावली म्हणजे घरातली सगळी माणसं सुरक्षित होती आणि ते निर्धास्त झोपायची की आता काही टेन्शन नाही आपल्याला. जसं आपण लॉक लावलं की बिंदास गावाला निघून जातो, तसं हे आगळचं काम होतं. आगळ लावल्याने त्या वाड्याचं संरक्षण व्हायचं, संरक्षक कवच असं त्या आगळला म्हटलेलं आहे. दुपारी ही एकदा आगळ टाकली की उन्हाचं सुट्टीचं आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची. जेव्हा सुट्ट्या असायच्या तेव्हा दुपारीसुद्धा ही आगळ लावली जायची. दुपारी पण हे लॉक लावलं जायचं, कारण मुलांना बंधन होतं, घरातल्या घरातच खेळायचं आहे, सगळे भावंड एकत्र मिळून खेळायचं आहे आणि त्यामुळे उन्हाचं घराच्या बाहेर पडायला बंदी होती, मनाई होती आणि उन्हाचं सुट्टीचं आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची. तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा. जितका दुपारी त्या आगळचा आधार होता तितकाच रात्रीसुद्धा त्या आगळचा आधार होता, कारण की आतली माणसं सुरक्षित असायची, त्यांना कशाची चिंता किंवा धास्ती वाटत नव्हती. तर अशी ही आगळ, अशी ही आजी. छान वाटतं ना गावाकडचं वातावरण ऐकायला आणि असं एकत्र कुटुंब अनुभवायला, हो की नाही. आपल्याला पण आपली आजी आत्ता जवळ असायला हवी असं वाटायला पाहिजे, हो की नाही. किंवा असेलही तुमची आजी जवळ तर तिला पण ऐकवा. तर असं हे सुरेख वर्णन गावाकडचं आणि अशा गावाकडच्या वाड्याचं किंवा ह्या शिस्तीचं ऐकून मला तर खूप छान वाटतं आहे बाबा. तुमचं मला माहीत नाही, पण कदाचित छान वाटत असावं. आता थोडंसं पुढे जाऊया. आता मात्र तुम्हाला खूप छान वाटेल, कारण की खूप छान छान अशा खेळांचं वर्णन आहे गावाकडच्या. जे खेळ तुम्ही कधी खेळलात किंवा नाही माहीत नाही मला, पण मी तुम्हाला ह्याची चित्र पण दाखवणार आहे. पण आधी हे वर्णन ऐकून घेऊया. भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजत पडवीत सोप्यात कुठंही आम्ही बैठे खेळ खेळायचो. आजीला त्रास होऊ देत नव्हते हे सगळे नातवंड बरं का. आजीला अजिबात त्रास होऊ द्यायचं नाही. तिची वेळेत झोप झाली पाहिजे, तिच्या गप्पा झाल्या पाहिजेत. तिचं सगळं व्यवस्थित झाल्यानंतर ही मुलं काय करायची, मस्त तिथंच वाड्यातल्या वाड्यातच खेळ खेळायचे. ते पण कुठले बैठे खेळ खेळणार. त्यात होते चिंचोके, गजगे, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळचुळ मुंगळा, भोवरा, गोट्या असले खेळ असायचे. त्यातले काही खेळ तुम्हाला माहिती आहेत, काही खेळ आपल्याला माहीत नाहीत. जसं की जिबल्या किंवा चुळचुळ मुंगळा याबद्दल फारशी माहिती आपल्याला नाही आहे. पण चिंचोके म्हणजे आपण काय खेळतो, तुम्ही खेळता ना चिंचोके खेळता ना, त्याला आपण चौकोन आखतो आणि त्या काचा वगैरे घेऊन आपण खेळत असतो. चल्लस म्हणतो आपण त्याला इकडं. तर ते चिंचोके. गजगे तुम्हाला आता मी दाखवणारच आहे, चित्र दाखवेल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. किंवा खापर म्हणजे जुना माठ किंवा रांजण फुटल्यानंतर जे तो जो मातीचा तुकडा आहे त्या माठाचा किंवा रांजणाचा, तो कट करायचा, कापायचा आणि त्याच्यापासून गोल गोल अशा भिंगऱ्या बनवायच्या. ह्याच्यापासून गाडी पण बनायची बरं का. आधी तारेत अडकवायचे ते मुलं आणि त्याची गाडी पण खेळायचे. तर असे छान छान खेळ होते जे क्रिएटिव्हली खेळले जायचे आणि घरातल्याच वस्तूंमध्ये आनंद मानायचे मुलं. काही विकत आणायला लागायची गरज नाही. चिंचोके काय सगळ्यांच्या घरी चिंच असतात, त्याच्यापासून चिंपूल खेळतो आपण किंवा चल्लस खेळतो आपण. गजगे तर काय, त्याचं पण झाडच असतं गावाकडे, त्याच्यामुळे ते फळं काढायचं आणि त्याच्यातले ते सागरगोटे काढायचे, ते खेळायचे. तो तर खूप कॉन्सन्ट्रेशनचा असा गेम होता. आता तो कुणी खेळत नाही किंवा तो माहीत पण नाही आहे कोणाला. तर अशा प्रकारे बैठे खेळांचं वर्णन केलेलं आहे. गोट्या पण खेळल्या जायच्या, भोवरा खेळला जायचा. आता तुम्ही खेळला असाल लहानपणी किंवा आताही खेळत असाल, पण तितकंसं आपले आईबाबा बाहेर जाऊ देत नाही, त्यामुळे आपण हे खेळ शक्यतोवर खेळू शकत नाही. आणि त्यामुळे ह्या खेळांचं वर्णन जरी ऐकायला मिळालं तरी छान वाटतं, हो ना. तर कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून विटी दांडू भोवरा बनवीत बसायची. ही मुलं सगळं घरातलं साहित्य वापरूनच करायची. सगळं काही विकतच आणलं पाहिजे असं नव्हतं ह्या मुलांचं. त्यामुळे खरंच त्यांची कला जी होती ती बाहेर पडायची. आता भोवरा बनवणं ही काही साधी कला असणार आहे का. तो भोवरा बनवायचा आणि त्या दोरीने फिरवायचा. तर अशा पद्धतीने स्वतःच्या हाताने बनवलेले असे खेळ हे मुलं खेळायचे. विकत आणलेले बाहेरचे खूप महागाचे खेळ ह्या मुलांना काही लागत नव्हते. बरोबरतून घरातल्या घरात बसूनच हे खेळ खेळायचे होते, त्यामुळे अजूनच मज्जा होती आणि आपल्याच भावांसोबत खेळायचं होतं हे सगळं. विटी दांडू खेळसुद्धा खूप छान होता आणि तोही आता तसा काळाच्या पडद्याआडच गेला आहे म्हटलं तरी चालेल, बाद झाला आहे म्हटलं तरी चालेल, कोणी खेळत नाही. तर असे हे खेळ ऐकले तरी छान वाटतं, खेळायला मिळालं तर खूप आनंद होईल. आणि खरंच हे एक संगता ठेवणारे असे खेळ होते. आपल्या बहीण भावांना घेऊन हे खेळ खेळले जायचे, त्यामुळे तो आनंद वेगळाच होता.
मधनं चुकी आली की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायची. आता पूर्वी पाट्या होत्या, वह्या पेन एवढे नव्हते. आता अगदी नर्सरीच्या मुलालासुद्धा पहिले वहीच देतात हातात किंवा पेन्सिल देतात. तर तसं नसताना पूर्वी खापराच्या पाट्या होत्या, ज्याच्यावर खूप छान लिहिलं जायचं. पहिले अक्षरं त्याच्यावरच शिकवले जायचे. हळूहळू पहिली दुसरी नंतर वह्या यायच्या. तर अशा पद्धतीने ही जी पाटी आहे हिला साफसफाई करण्याची किंवा तिला जास्ती उजळून काढण्याची, काळं जास्ती करण्यासाठीची हे सुट्टीचे दिवस असायचे. आणि हे मुलं काय करायचे तर त्या पाटीला मस्तपैकी घासून काढायचे छान असं आणि त्याच्यावरती लिहत बसायचे छान असं, बरं का. म्हणजे वेळ पण जायचा आणि ती पाटी पण काळी कुळकुळीत होऊन जायची. तर वडाच्या वाळल्या शेंगांना छिद्र पाडून बाभळी काट्यात ओवायच्या. काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या. म्हणजे तुम्ही ते बघितलं असेल, भिरभिरा आपण बनवतो कागदाचा पुष्ट्याचा, तसं तेव्हा ते मुलं काही हे असं पानं वगैरे वाया घालवायचं नाही. त्याऐवजी शेंगा असायच्या तरवडाच्या, त्या शेंगांनाच भिरभिरा म्हणून वापरायचे हे मुलं आणि बाभळीचे काटे वापरायचे याच्यासाठी. तर अशा प्रकारे खेळ बनवणं आणि खेळ खेळणं ह्या मुलांसाठी खूप छान असं काम होतं. वेळ पण जात होता. आता आपल्याला करमत नाही, काय करू काय करू, काय खेळू प्रश्न पडतात, कारण अशी क्रिएटिव्हिटी आपल्याकडे नाहीच आहे. आणि हे करण्यासाठी खरं तर खूप घरातलं सगळं साहित्य लागतं किंवा आजूबाजूच्या परिसरातलं, त्याच्यासाठी पैसे खर्च करण्याची पण गरज पडत नव्हती. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे खेळ पण आत्ता इथे बघितले. घरातल्या घरात कसे छान खेळ खेळायचे हे मुलं आणि आपली हुशारी कसे दाखवायचे. ज्वारीच्या ताटांच्या बैलगाड्या बनवायच्या. तालमीतली लाल माती आणून बैलं बनवायची. ज्वारी असायची सगळ्यांच्या शेतामध्ये. ज्वारीची ताटं म्हणजे काय तर ज्वारी जेव्हा सुकते तेव्हा जे ते खालचं झाड आहे, तुम्हाला ते थोड्याने दाखवेलच मी, तर ते वाळल्यानंतर त्याच्यापासनं बैलगाड्यासुद्धा बनवायचं हे मुलं. अगदी चाकापासनं मस्तपैकी त्याचं ते सगळे सीटिंग अरेंजमेंट वगैरे हे आम्हीसुद्धा केलेलं आहे आणि त्याचा आनंद वेगळाच. आणि घरासमोरच माती असायची, त्या मातीपासनं बैल बनवणं, सुरेख आकर्षक असे बैल बनवायचे, ते सुकवायचे, त्या बैलगाडीला बांधायचे. असे खेळ खेळायला खरंच काय भारी मज्जा असते. कधी गोलगोटे आणून ते घडत बसायचे आणि त्यांच्या छान गोल गोट्या बनवायच्या. मग सगळ्यांचा डोळा चुकवून हळूच सटकी मारायची आणि गोट्या खेळायला जायचं. तर गोट्या खेळायला थोडं बाहेरच जावं लागतं, त्याच्यामुळे ही मुलं पण गोट्या पण घरीच बनवायचे. आता ते मधल्या काळामध्ये बघायला मिळायचं की खूप मोठ्या मोठ्या 5 रुपये 10 रुपयापर्यंतच्या मोठ्या मोठ्या गोट्या मिळायच्या. त्यांची मजा वेगळी. पण ह्या स्वतःच्या हाताने बनवलेल्या अशा गोट्या खेळायला मग ह्या मुलांना हळूच सगळ्यांचं नजर चुकवून बाहेर मैदानात जावं लागायचं. तिथंच कुरीचा डाव रंगायचा. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ती पोरं माकडासारखं वडाच्या पारंब्यांना लोंबकळत राहायची. बरं, रडणारी मुलं नव्हती बरं काही. कुठला खेळ जर तिकडून बाद झालो तर मात्र दुसरा खेळ त्यांच्यासाठी तयार असायचा. तर अशा प्रकारे हा गोट्यांचा डाव रंगला आणि समजा एखादा बाद झाला त्याच्यातनं, तर तो काय करायचा, रडत नाही बसायचा. त्याच्याऐवजी सूरपारंब्याचा खेळ खेळायचा. लगेच वडाच्या पारंब्याला लटकायचा, लोंबकळत राहायचा आणि झोका खेळायचा. उतरताना पारंब्याच्या शेंड्यांना फुटलेली पिवळी पालवी शेव शेव म्हणून खायची. बघा, निसर्गाचा मनमुराद आनंद ही सगळी मुलं घेत होती. वडाच्या पारंब्या खेळता खेळताच परत खालचं जे कोवळे असे ते जे त्या फांद्यांना आलेले शेव शेव म्हणून खात होते. हे त्या शेंड्या ज्या फुटलेल्या होत्या कोवळ्या त्या सगळ्या पिवळ्या पालवीला ते शेव म्हणायचे आणि तेच खायचे. तर असा हा निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यायला कोणाला नाही आवडणार, हो की नाही. देवळात जायची, घंटी वाजवून म्हाताऱ्यांची झोप मोड करायची. एखाद्या भर दुपारी मग तिथनंच मोरच्या विहिरीकडे वळवायचा. खूप खोड्या पण करायचे. हे शांत बसणारे असे मुलं नव्हते. घरात खेळून झालं की हळूच सगळ्यांचं डोळा चुकवून बाहेर येणं, बाहेर पण मज्जा करणं. दुपारी सगळ्या म्हाताऱ्या माणसांना पण याचा त्रास नाही वाटायचा, कारण त्रास होईल असा त्रास ही मुलं कधी द्यायची नाही. मुलं आहेत म्हणून सगळी लोकं सोडून द्यायची. एखाद्या भर दुपारी मग तिथनंच हळूच विहिरीकडं पण जायची ही मुलं आणि पोहण्याचा आनंद घ्यायची. मनसोक्त पोहायचं, शिवना पाणी खेळायचं, मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत लागायची. कंटाळा आला की ओल्या अंगाने तिथंच मातीवर लोळत पडायचं. किती छान होतं ना हे सगळं. आणि कदाचित गावाकडे अजूनही असंच आनंद मिळत असावा. आता आपण एवढ्यात ते वातावरण बघितलं नाही, पण खरंच हे वातावरण छान होतं आणि मनसोक्त होतं. ह्याच्यातनं मुलं स्विमिंग शिकायचे. आपण स्विमिंगसाठी स्पेशल क्लास लावतो, पैसे खर्च करतो, 1 तास स्विमिंगसाठी आपण धडपड करतो. ह्या मुलांना सगळं निसर्गतःच उपलब्ध होतं आणि आहे पण गावाकडे अजून. सगळी मुलं तिकडची असाच आनंद घेतात.
असं मनसोक्त पोहायचं, मस्तपैकी शिवणापाणीचा खेळ खेळायचा, परत पाणी उडवण्याची शर्यत लावायचे आणि जर फारच कंटाळा आला तर तिथंच मातीवरती लोळण घ्यायची. चटके बसायला लागले की पुन्हा पाण्यात उड्या मारायच्या आणि फारच पोळायला लागलं तर परत पाण्यात जायचं आणि उड्या मारायच्या पाण्यामध्ये. इथे काही शर्यत नव्हती, कॉम्पिटिशन नव्हती, स्पर्धा नाही, नॅशनलला जायचं आहे म्हणून नाही. फक्त जीवनाचा आनंद घेणे आणि सुट्ट्यांचा आनंद घेणे हे मात्र खूप छान काम होतं मुलांसाठीचं. थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. बरं, घरी आलं की फार काही विशेष मेनू लागत नव्हता. ठरलेला फिक्स मेनू होता. मस्त भाकरी, चुलीवरच्या छान खमंग खरपूस भाजलेल्या गरम गरम अशा भाकरी खायच्या. आणि त्या वातावरणात असा आनंद होता की बस, त्या भाकरीसुद्धा छान कशासोबतही, मग दुधासोबतसुद्धा खायची या मुलांची तयारी होती. हट्ट नव्हता की आज काही आईने खाऊ केला नाही किंवा विशेष काही मेनू केला नाही आईने. हाच मेनू त्यांच्यासाठी खूप जास्ती चांगला होता. लाल डोळा आणि पांढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं. आणि आता बघा, हे सगळं झाल्यानंतर आजी लक्ष देणार नाही असं होईल का? तिला माहिती होतं मुलं आहेत, खेळायला जाणारच आहेत, पण डोळे लाल झालेले, अंग सगळं पांढरं पडलेलं मातीत लोळून लोळून हे बघितल्यावर मग ती थोडी रागवायची. तर मुलंही हुशार होती, ती पण बोलणी खाऊन घ्यायची की आपण आजीचा डोळा चुकवून गेलो आहेत तर आपल्याला ही सगळी तयारी ठेवायला पाहिजे. अशा सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारत होतं. गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचांचा तौर, उंबर, ढाळं, काटाड्यावर भाजलेली कणसं, गहू ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, आहा, खूपच काय वर्णन केलं बरं का मुलांनो. हा सगळा रानमेवा आहे. आता मी तुम्हाला त्याचं चित्र दाखवल्यानंतर तर तुमच्या पण तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. नुसतं बोरं चिंचा म्हटलं तरी असं वाटतं की आत्ता काय खायला पाहिजे. आता कैऱ्या तर आलेल्या आहेत, आपल्या सगळ्यांच्या समोर कैऱ्या आहेत, पण खडे मिठासोबत खायची त्याची मजा वारच होती. आता आपण आपलं जे मीठ आहे त्याच्यासोबत खातो, त्याऐवजी असं जेव्हा आपण नॅचरली सगळं उपलब्ध असताना खातो तेव्हा त्याची मजा वेगळी आहे. आणि ते पण झाडावर तोडून तोडून खायचं आहे. असं काही कुणाला मागायचं नाही किंवा विकत आणायचं नाही किंवा बाबा आणतील याची वाट बघायची नाही किंवा आई बाजारात जाईल आणि मग आणायचं नाही. आपल्यालाच झाडावर चढायचं आहे, आपल्यालाच सगळं तोडायचं आणि तो मिळालेला आनंद वेगळाच आहे. तर बघा, रानमेव्याचं कसं वर्णन केलेलं आहे. चिंचा, कैऱ्या, बोरं, त्यानंतर चिंचेचं तौर म्हणजे काय, चिंचेची फुलं आहेत, ती जी कोवळी फुलं आलेली असतात ती पण छान लागतात आणि तो तौरसुद्धा खायला खूप जणांना आवडत असतं. उमरा आहेत, ढाळं आहेत, हरभरा जो शेतामध्ये असा मस्त ती छोटी छोटी आलेली रोपं उपटून उपटून आणि ही मुलं खात असतात. हातानेच तोडायचं आहे आणि तिथेच खायचं आहे, मस्त तिथंच ओढ्याचं पाणी, विहिरीचं पाणी वापरायचं आहे. त्याच्यानंतर कणसं आहेत, गहू ज्वारीचा हुरडा आहे. हुरडा तुम्ही बघितला नसेल पण मी दाखवणार आहे तुम्हाला. थोड्या वेळाने चित्र पण बघणार आहोत आपण. कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, शेळ्या, कलिंगडं, शेंदाडं, करडीची पात्राची भाजी, ज्वारीची हिरवीगार ताटं, कवटं, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्यांची उकड, हुलग्याचं मांडगं, असा सगळा रानमेवा पोटात जात होता. फार काही वेगळा पिझ्झा, बर्गर अशी नावं तिथं नाही आहेत, म्हणून कदाचित ती तुमच्या ओळखीची नसतील, पण त्यांची ओळख करून घेणं गरजेचं आहे. कारण हे खरं आपलं ओरिजिन आहे. खेडेगावातलं वातावरण आणि ह्या सगळ्या वस्तू इथूनच आपलं ओरिजिन आहे. आणि खरं ह्या पदार्थांमुळं किंवा ह्या रानमेव्यामुळं मुलं स्ट्रॉंग राहिलेली आहेत. तर चपळाई जी आहे किंवा हुशारी जी आहे असे पदार्थ खाऊन मिळत असते, ना की वडापाव, पिझ्झा, बर्गर ज्याची आपण मागणी करत असतो. आणि हा रानमेवा काही बनवायची गरज नाही, हा नॅचरली उपलब्ध आहे आणि तो खाण्याची मजाच वेगळी आहे. आम्ही म्हणजे हे लेखक आणि लेखकाचे बहीण भाऊ असेच वाढत होते, भांडत होते, पुन्हा एकत्र खेळत होते, ढाजत आजीच्या धाकात अभ्यासही करत होते. हे मात्र विशेष. भांडणं, खेळणं, मजा मस्ती सगळं करून अभ्यास पण करत होते, शिस्त पण पाळत होते, मोठ्यांचा आदर करत होते. हे सगळे आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो. तर अशी आजी प्रत्येकाला असायला हवी, प्रत्येकाच्या घरी आजी असायलाच हवी. ती असेल तर घर एकत्र बांधलेलं राहील, एकत्र कुटुंब राहील आणि त्याची मजाच और राहील. तर अशा प्रकारे हा सुरेख आपलं गावाकडचा धडा, गावाकडची ग्रामीण संस्कृती समजावून सांगणारा धडा तुम्हाला आवडला असेल, हा पाठ आवडला असेल. अजून आवडायचा आहे, कारण की तुम्हाला बघा इथे रानमेव्याची त्या सगळ्या बैठ्या खेळांची मी चित्र दाखवणार आहे. इथं वर्णन केलं होतं गजगे. तर तुम्हाला हे जे पहिल्या स्क्वेअरमध्ये जे दिसत आहे ना, ग्रे कलरचे सागरगोटे म्हणता तुम्ही त्याला, हो ना, तर तिकडे ते गजगे असं वर्णन केलेलं आहे. हे गजगे आहेत. विटी दांडूचा खेळ आहे. कशी खेळायची ही मुलं तुम्ही बघू शकता.
बहीण भावंड मस्तपैकी घरात बसून किंवा अंगणामध्ये सुद्धा हा गोट्यांचा खेळ रंगायचा त्यांचा. आणि भोवरे तुम्हाला माहिती आहेत, तसं भोवरे सगळेजण खेळलेले असाल. तर हा भोवरा आहे. असे हे बैठे खेळ ज्याचा आनंद हे सगळे मुलं घेत होते आणि दिसायलासुद्धा सुरेख दिसतं. असं वाटतं आत्ता जाऊन खेळायला पाहिजे, हो की नाही. आता बघितलं तरी एवढा आनंद, तर खेळल्यावर काय आनंद होत असेल विचार करूया. त्यानंतर जो रानमेवा होता त्याच्यापैकी तुम्हाला आत्ता म्हटलं की ज्वारीची ताटं जी आहेत, म्हणजे हा जो ज्वारीवरचं चित्र जे दिसते तुम्हाला ते ज्वारीच्या कणसाचं आहे. आणि खालचे जे देठ आहेत हे सुकले की ह्या सुकलेल्या देठांपासून बैलगाडी बनवायची ही मुलं. ही ज्वारीची ताटं आहेत, ही भाजली की इथून हुरडा तयार होतो. दुसऱ्या स्क्वेअरमधलं चित्र तुम्ही बघू शकता, इथे हुरडा दाखवलेला आहे. आणि हा हुरडा खायचा आहे कशासोबत, तर मस्त शेंगदाण्याची चटणी आहे, खोबऱ्याची चटणी आहे, गूळ आहे छान असा, आणि याच्यासोबत तुम्ही हा हुरडा खाऊ शकता. साधारणपणे सुगीच्या दिवसामध्ये हा येतो, डिसेंबर जानेवारी साधारण ते दिवस असतात. आणि आता पूर्वीच्या काही शेतकरी ज्यांची शेती असायची, दर डिसेंबर जानेवारी किंवा ज्या दिवसांमध्ये त्यांच्याकडे ज्वारी यायची त्या दिवसांमध्ये हुरडा खायला ही लोक हमखास बोलवायची. आवर्जून आपल्या मित्रमंडळींना बोलवायचं काम हे लोक करायचे. पण आता तसा थोडासा दुरावाच आपल्या गावाशी निर्माण झालेला आहे, त्यामुळे ह्या गोष्टींचा आपल्याला आनंद विकत घ्यावा लागतो. तर हुरडा पार्टीचे मोठे मोठे बॅनर लागतात आणि आपल्याला तिथे हजारो रुपये खर्च करून जावं लागतं, जेव्हा की शेतकऱ्यांकडे हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आणि त्याचा आनंद घ्यायचा असेल तर खरंच हा हुरडा खाऊन बघायला पाहिजे. तर असा छानसा हुरडा पुढे बघून तर तुम्हाला खूप आनंद होईल. हरभरा आहे जो ज्याचा आनंद आता सगळेच घेतात, सगळ्यांना माहिती आहे. तुरीच्या शेंगा आहेत आणि छोटे छोटे टोमॅटो आहेत. तंबाटी असं वर्णन आलेलं आहे तिथं. तर हे टोमॅटो, तुरीच्या शेंगा, हरभरा अशा सगळ्या निसर्गाच्या देण असलेल्या गोष्टी खाऊन हे मुलं वाढलेले आहेत. आणि त्यांची हुशारी काही औरच आहे. हे सगळे मातीतले जमिनीवरचे खेळ ते खेळत आहेत. आजीची शिस्त पाळत आहेत. आजीशी विशेष असा लगाव आहे त्यांचा, आजीचंही त्यांच्यावर प्रेम आहे. तर अशी ही सुरेख आजी, जी घराचं संरक्षक कवच आहे असं वर्णन केलेलं आहे. ती आहे म्हणून शिस्त आहे त्या घराला, ती आहे म्हणून शान आहे त्या घराला, ती आहे म्हणून ते घर एकत्र आहे. तर अशी ही आजी सगळ्यांना हवीशी वाटणारी आहे आणि तुम्हाला मलाही हवीशी वाटते. तर असा हा छान संस्कृती समजावून सांगणारा पाठ तुम्हाला आवडला असेलच अशी अपेक्षा करते. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.